राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले खरे, पण जागा वाटपाच्या निर्णयानं निष्ठावान कार्यकर्ता दुखावला गेला। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मोठी खेळी करत राज ठाकरेंच्या अत्यंत जवळचा आणि विश्वासू शिलेदाराला आपल्या गळाला लावलाय। जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली आणि धक्का मात्र राज ठाकरेंना बसला। नेमकं काय घडले मुंबईच्या राजकारणात जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। मुंबईच्या महापालिकेच्या 2026च्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि मतदानाला आता अवघे काही दिवस उरलेत। अशातच मुंबईच्या राजकारणात एक अत्यंत मोठी घडामोड घडली आहे। ही घटना केवळ मनसेसाठीच नाही, तर नव्याने युती झालेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांसाठी एक मोठा राजकीय धक्का मानला जातोय। मनसेचे नेते आणि मनसेच्या आंदोलनांमधील आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। हा प्रवेश केवळ एका नेत्याचा पक्ष बदल नाही, तर ही भाजपची एक रणनीती आहे, ज्याने त्यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या युतीला खिंडार पाडलाय। या संपूर्ण प्रकरणाचं मूळ हे जागा वाटपात दडलेलं आहे। संतोष धुरी हे मुंबईतील वॉर्ड क्रमांक 194 मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। हे मनसेचे माजी नगरसेवक आहेत आणि मागील काही वर्षांपासून या भागात त्यांनी जोरदार तयारी केली होती। मात्र यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली। या युतीच्या जागा वाटपाच्या गणितात वॉर्ड क्रमांक 194 ची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली। तिथे उद्धव ठाकरेंनी निशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली। आपल्या हक्काचा वॉर्ड मित्रपक्षाला गेल्यामुळे संतोष धुरी प्रचंड नाराज झाले होते। हीच नाराजी हेरून भाजपने अत्यंत चाणाक्षपणे आपली चाल खेळली। संतोष धुरी यांची नाराजी दूर करण्यासाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही खूप प्रयत्न केले होते। अशा चर्चा आहेत, मात्र जागा वाटपाचा निर्णय अंतिम असल्याने त्यात बदल होऊ शकला नाही। या परिस्थितीचा फायदा घेत भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी संतोष धुरी यांच्याशी संपर्क साधला। काल रात्री उशिरा नितेश राणे यांच्या उपस्थितीत संतोष धुरी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि तिथेच त्यांच्या भाजप पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झालं। आज भाजप नेते अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेशही झाला। संतोष धुरी हे काही सामान्य कार्यकर्ते नव्हते, ते राज ठाकरेंच्या कोर टीम मधील एक महत्त्वाचा चेहरा मानले जातात। संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांची जोडी मुंबईच्या मनसेच्या अनेक आंदोलनांमध्ये अग्रेसर असते। राज ठाकरेंचा आदेश आला की रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात धुरी नेहमीच पुढे असायचे। असा धडाडीचा कार्यकर्ता ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातून बाहेर पडणं आणि तेही प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपमध्ये जाणं हा मनसेसाठी मोठा धक्का आहेच। पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर ताकद वाढेल अशी अपेक्षा असतानाच त्यातील समन्वयाचा अभाव किंवा जागा वाटपातील नाराजी भाजपच्या पथ्यावर पडते। हे या घटनेमधून सिद्ध होतंय। 15 जानेवारीला मतदान होत आहे आणि त्याआधीच एका माजी नगरसेवकानं साथ सोडल्याने वरळी आणि प्रभादेवी पट्ट्यात मनसे आणि ठाकरे गटांच्या वोट बँकवर याचा निश्चितच परिणाम होऊ शकतो। आता या पक्षांतराचा बदला ठाकरे बंधू कसा घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं? संतोष धुरी यांनी भाजपमध्ये जाऊन योग्य निर्णय घेतला का, की त्यांनी पक्षाशी गद्दारी केली? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।